आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, काय रे तू आत्ता यावेळेला? काय झालंय? एक्झॅक्टली हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे. काय प्रश्न? तू आत्ता इथं काय करतोयस? घरी नाही गेलास? सॉरी. मी प्रश्न जरा बदलून विचारतो. तू आत्ता इथे कुठून आलायस? त्यांचं इंटरनल ब्लिडिंग इतकं झालं होतं की आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो. माझी आई! काय झालं? उत्तर नाहीये? इतका कठीण प्रश्न नाही विचारला रे मी. साधा प्रश्न आहे. तू आत्ता इथे कुठून आलायस? सुजित, तुला जे काही विचारायचंय ते थेट आणि सरळ सरळ विचार. हे असं गोल गोल फिरवून का विचारतोयस? गोल गोल फिरवून नाही विचारत आहे मी म्हणी. सरळ थेट विचारतोय. तू आत्ता इथे कुठून आलायस? अरे मी तब बोल ना, सरळ बोल. तू स्वानंदीला माझ्यापासून लपवतोयस. बोल. सुजित, अरे तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? अरे मी का लपवेन तिला तुझ्यापासून? हेच मला सांग म्हणी. तू का खोटं बोलतोयस माझ्याशी? सांग खरं. खोटं बोलून स्वानंदीला भेटायला जातोस? तुला सांगावंसं वाटत नाही मला की स्वानंदी मुंबईत आली आहे का? सांग ना. सुजित, आणि बघ, तू जर का तिच्या प्रेमात पडला असेल ना तर तेही खरं सांग मला. बोल. काय प्रॉमिस केलं होतंस तू मला? तुझ्या मनात स्वानंदीविषयी तशी कुठलीच गोष्ट नाहीये. प्रॉमिस केलं होतंस तू मला. बोल ना मग. काय अर्थ काढायचा तुझ्या अशा वागण्याचा? आणि काही बोलण्यापूर्वी एक गोष्ट क्लिअर करतोय. मी आता तुला स्वानंदीला हॉस्टेलवर ड्रॉप करताना पाहिलंय. सो काही बोलण्याआधी विचार कर आणि मला खरं सांग. मला खरं सांग, नाहीतर पाठलाग करत होतास माझा? मी का करू तुझा पाठलाग? मला स्वानंदी दिसली आज रिक्षात मुंबईत. तिला भेटायला म्हणून हॉस्टेलवर गेलो. तिथे तू होतास तिच्यासोबत. तू. अरे मग यायचं ना तिथे, बोलायचं ना आमच्याशी, विचारायचं. काय विचारणार होतो तुम्हाला मी? एकत्र का होतात म्हणून? अरे विचारलं असं तर कळलं असं तिच्या आयुष्यात काय उलथापालथ झाली, काय घडलंय. काय उलथापालथ झाली? सांग, काय झालंय? काय एवढं घडलंय तिच्या आयुष्यात? सांग. सुजित, तिची आई आज. थापा नको आहेत म्हणी. अरे थापा नाही मारत, तिच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय आज. गेल्या त्याच्यात त्या. काय? हो, स्वानंदीची आई गेली आज. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला निघालो आणि रस्त्यात एक ऍक्सिडेंट बघितलं. थांबलो तर बघितलं तर या दोघी होत्या. म्हटलं तर रॅन्डम गाडीनं उडवलं होतं आणि बरंच लागलं होतं. डोक्यालाही मार लागला होता. कसं बसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो त्यांना. तर बोलले की इंटरनल ब्लिडिंग झालंय, आम्ही नाही वाचवू शकत. मग ती सगळी फॉर्मॅलिटी प्रोसिजर करून बरं एका बाजूला स्वानंदीलाही सांभाळायचं होतं. तिची अवस्था व्यवस्थित नव्हती. नंतर ते बॉडी त्यांच्या गावी घेऊन गेलो. तिकडे अंत्यसंस्कार. सुजित, अंत्यसंस्कार त्या मुलींनी केले रे. सगळे रिच्युअल
या मुलींनी पार पाडले. या सगळ्यात नाही लक्षात आलं सुजित तुला फोन करायचं. मी फक्त माणूस म्हणून, स्वानंदीचा मित्र म्हणून तिथे होतो. माझ्याऐवजी तू जरी असताना तरी तू हेच वागला असता. आणि तुला असं वाटतंय मी चुकलो, मी सॉरी म्हणावं तर सॉरी. आई 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 तू जाऊ नको. आई 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 स्वानंदी आई 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 जाऊ. स्वानंदी शांत हो स्वानंदी. हे घे पाणी पी. पाणी पी स्वानंदी. स्वानंदी अगं पाणी. आई शांत हो स्वानंदी, मी आहे ना. ये शांत झोप पड. झोप. मी आहे. शांत हो. मी आहे. मी आहे. मी आहे. मी इथेच बसले. शांत आई. शांत झोप. मी आहे. मी बसले. मी आहे. संचिता तू इथे काय करतेस आणि काय आहे? मला स्वानंदीच्या आईबद्दल कळलं. मग जेसी, अगं आपल्याकडे पद्धत आहे, ज्या घरात डेथ होते ना त्या घरात 3 दिवस अन्न नाही शिजवत. त्यांना शेजारचे अन्न देतात. आता इथे स्वानंदीचे शेजारी आपणच ना ग. आणि इथे हॉस्टेलमध्ये हे काही करणं शक्यच नाहीये. पण तरीही मेसमधून मी तिच्यासाठी जेवण घेऊन आले. जेसी, मला इतकंच सांगायचंय